नमस्कार. आजच्या ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा बाहेर किती जोरात पाऊस पडत आहे. तर एवढ्या पावसामध्ये मस्त गरम गरम टेस्टी कुरमुरीत आणि कुछ खट्टा कुछ मीठा असा नाश्ता पाहिजे. आता घरच्यांचे पण नखरे असतात, तर म्हटलं रोजच्या रोज काय नाश्ता करायचा. तर म्हटलं सर्वांनी एक फरमाईश केली की सँडविच करायचा. आता सँडविचसाठी एवढे कांदे चिरायचे, बटाटे उकडायचे, खूप कंटाळा आलेला होता. तसं आता हे पीठ आहे, तर हे कसलं आहे माहिती का, तर हे उडदाच्या डाळीचं पीठ आहे, म्हणजे वड्यांचं पीठ आहे. तर याच्यामध्ये मी काही सोडा वगैरे गरम तेल वगैरे काहीच नाही टाकलं बरं का. तर हे पीठ मी डायरेक्ट मिक्सीवरून काढून घेतलं. मिक्सरमधून काढताना डाळ, मीठ, हिरव्या मिरच्या, लसूण आणि चवीनुसार थोडंसं जिरं घ्यायचं आणि सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचं. पण कोरडं नाही काढायचं बरं का, पाणी टाकूनच काढायचं आणि थोडंसं मस्त असं अधसर करून घ्यायचं. बाकी त्यात सोडा वगैरे आणि गरम तेल वगैरे काहीच टाकायचं नाही. फक्त 10 किंवा 15 मिनटं असं मस्त फेटायचं. एवढं जोरजोरात फेटायचं ना की असा चपचप असा आवाज आला पाहिजे आणि बाकी काहीच नाही टाकायचं. तर बघा 15 मिनटं असं फेकलं ना, तर हे पीठ असं एकदम मस्त फुलूनच वर येतं की जसं काही जणू आपण सोडाच टाकलेला आहे की काय. पण सोडा खरंच टाकलेला नाही बरं का. तर ते जसं तुम्ही फेटशाल ना तसं हे पीठ वर येत जाईल. आणि तुम्हाला अंदाज घेण्यासाठी काय करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं डिशमध्ये किंवा वाटीमध्ये आणि त्या पाण्यामध्ये हा एक छोटासा असा गोळा टाकून बघायचा. तर तो गोळा जर वर तरंगला ना, तर समजून घ्यायचं पीठ आपलं मस्त एकदम लसलसीत आणि फुलेदार झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला सोडा टाकायची गरज नाही. तर बघा मी पण थोडंसं पाण्यात टाकून बघितलं, तर गोळा बघा किती वर फुललेला आहे. तर आता मी वडे करायला घेते. तर वडे तुम्ही चमच्यात पण टाकू शकता किंवा हाताने पण असं टाकू शकता. तर मी हाताने पण टाकून दाखवले आणि चमच्याने पण टाकून दाखवले. आता बघा बरेच जणांची फरमाईश होती की आम्हाला सँडविच पाहिजे. तर मी पण आयडिया लढवली. तर म्हटलं मला आता कांदे वगैरे चिरायचा खूप कंटाळा येत आहे, तर काहीतरी शॉर्टकटमध्ये असं करूया. तर बघा मी हे ब्रेड होते घरामध्ये, ते ब्रेड छान असे मस्त गावरानी तुपामध्ये असे गरम करून घेतले, म्हणजे खायला पण ते कुरमुरीत लागतं आणि वडा तर आपला कुरमुरीत आहेच ना, डाळीचा वडा. त्याच्यामुळे हे ब्रेड पण मी असे गरम करून घेतले. त्याच्यानंतर माझ्याकडे होती गोड आंबट चटणी. तर ही पण चटणी रेडीमेडच आहे, मी फ्रीजमध्येच ठेवलेली होती. तर ही पण एक लावून घेतली. आता दुसऱ्यांना ही चटणी आवडत नाही, त्यांना टमाटा सॉस आवडतं. तर ह्या पुड्या होत्या माझ्याकडे टमाटे सॉसच्या, तर त्या पण मी दुसऱ्या ब्रेडला असे लावून घेतल्या. एका ब्रेडला मी चटणी लावली आणि दुसऱ्या ब्रेडला मी टमाटा सॉस लावला. खायचे पण असे वेगवेगळे नखरे असतात. तर बघा दोघांमध्ये छान असा वडा वगैरे ठेवून घेतला डाळीचा. त्याच्यानंतर कांदे वगैरे चिरायचा मला कंटाळा येत होता, म्हणून मी कांदे वगैरे काहीच टाकले नाही आणि बारीकशा होती, तर ती पण काही टाकल्या गेली नाही, विसर पडलाच. म्हटलं जाऊ दे आता. आणि त्याच्यानंतर छान असे पाव मस्त कुरमुरीत एकदम तुपामध्ये भाजून घेतले, म्हणजे खाण्याला चव एवढी छान लागते ना, टेस्टी लागते, खूप मस्त लागते. आणि प्रत्येक सँडविचमध्ये बटाटा असतोच, तर ह्या सँडविचमध्ये बटाटा न वापरता आपण डाळीचा असा छान मस्त वडे वापरले आहे, कुरमुरीत वडे. तर मिस्टरांची घाईवर घाई, झालं का आवर, तर त्यांना सर्वात पहिले एवढं सँडविच देऊन टाकलं आणि त्यांच्यासोबत मी पण एक सँडविच खाल्लं. आता बाकीच्यांना पाहिजे होते वडे, तर ते म्हटले आम्ही वडे खाणार, आम्ही सँडविच नाही खाणार. तर मी म्हटलं चला तुमच्यासाठी वडे करते, कारण त्यांना टमाटा सॉससोबत वडे खायचे होते. तर असे चमच्याने पण छान असे वडे करून घेतले. तुम्ही हाताने पण करू शकता किंवा चमच्याने पण करू शकता. फक्त थंड पाणी जे असतात ना, ते हाताला लावायचं किंवा चमचा पण असा पाण्यामध्ये बुडवून लावायचं. तर बघा असे गोल गिटिंग छान बॉल टाईप असे आपले डाळीचे वडे होतात. तर याच्यामध्ये खरंच सोडा वगैरे काहीच टाकायचं आणि जेवढं फेटलं तेवढं फेटायचं. फेटत हे पीठ आहे ना आपोआप वर येतं आणि असं फुललेलं दिसतं. त्याच्यामुळं बघा हे वडे पण अगदी तेलात असे तरंगतात. आणि बघा आमच्या घरचा आज असा नाश्ता झाला. तर खरंच कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. हा आजचा ब्लॉग्स कसा वाटला लाईक कमेंट करून सांगा. तर बघा किती कुरमुरीत आलेला आहे ना, फोडून पण बघितला तर बघा जाळीदार एकदम आलेला आहे, पोकळ आलेला आहे आणि खायला तर एकदम कुरमुरीत आहे. तर विचार करा तुम्ही सँडविचसोबत तो किती कुरमुरीत आणि टेस्टी लागत असेल. तर एकच नंबर बटाटा न वापरता डाळीचे वडे.